हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीने आपण आहे ना चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. तर ही चिकन ग्रेव्ही बनवताना ना आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, ना कोणतं वाटण करायचं आहे, ना कांदा भाजायचा आहे. तरीसुद्धा तुमचा विश्वास बसणार नाही, इतकी सुंदर अप्रतिम चवीची आहे ना ही चिकन ग्रेव्ही झालेली आहे. आणि तुम्ही कधी खाल्ली पण नसेल, इतकी सुंदर आणि अगदी झटकीपट अशी ही होते. कोणताच अट्टहास नाही करायची गरज नाही. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आपण आहे ना आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर इथे मी आहे ना 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर चिकन पहिलं स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता. आणि ते मी आहे ना 1 किलो चिकनमध्ये 2 लेग पीस आलेले आहेत, ते तसेच मोठे मोठे ठेवलेले आहेत. आता हे लेग पीसला पण आहे ना असे दोन्ही साईडून आहे ना असे कट मारून घेऊयात, म्हणजे जो मसाला आपण लावणार आहे आणि त्याच्यामुळे आहे ना मसाला पूर्ण चिकनमध्ये आतपर्यंत आहे ना छान असा जाईल आणि मग लेग पीस खायला आहे ना छान एक चव येईल मस्त. तर चिकनला मस्त असे लेग पीसला आहे ना कट करून घेतलेले आहे. आता इथे मी आहे ना एक मोठा चमच आहे ना लसूण ताजा असा खिसून घेतलेला आहे आणि आलंसुद्धा आहे ना एक मोठा चमच खिसून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आणि उभा पातळ चिरून आहे ना कांदा घेतलेला आहे. तर कांदा टाकलेला आहे. टोमॅटो पण आहे ना हे बघा ह्या पद्धतीने ना अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता टोमॅटो टाकूयात. इथे कांदा घेतलेला आहे. कांदा छान असा तळून घेतलेला आहे. हे बघा आपण कच्चा कांदासुद्धा वापरलेला आहे आणि तळलेला कांदासुद्धा वापरलेला आहे. आता इथे मी पाऊण वाटी आहे ना फ्रेश दही घेतलेलं आहे. दही जास्त आहे ना आंबट नसावं आणि जास्त दह्यामध्ये आहे ना पाणी नसावं. आता कसुरी मेथी टाकूया. एक मोठा चमच कांदा लसूण मसाला, एक मोठा चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद, अर्धा चमच जिरा पावडर, 1 चमच धना पावडर, 1 चमच गरम मसाला आणि ते मी खाण्याचा कलर वापरलेला आहे, जो लाल कलरचा आहे. तुम्हाला जर खायचा कलर वापरायचा नसेल तर तुम्ही नका टाकू. आणि चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे सगळे मसाले आहेत ना आपण छान असे चिकनला आहे ना व्यवस्थित असं आहे ना मस्त चोळून छान असं सगळ्या चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात. हे बघा अगदी वेगळी रेसिपी आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. सगळ्या चिकनला व्यवस्थित आपण सगळे मसाले लावून घेतलेले आहेत. आणि हे चिकन आहे ना तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर 1-1.5 तास तुम्ही मुरण्यासाठी ठेवा. कमी वेळ असेल तर तुम्ही लगेच हे बनवू शकता. मी ते अर्धा तास आहे ना मुरत ठेवलेलं आहे. आणि हे चिकन आपण मसाले लावलेत ना खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ना कांदा तळलेलं तेल घेतलेलं आहे. भरपूर असं तेल आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिकनला मसाला लावलेलं जे चिकन आहे ना ते चिकन टाकूयात. थोडं करून सगळं चिकन आहे ना आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. हे बघा पुन्हा व्यवस्थित आपण आहे ना हे चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर गॅस मिडियम ठेवूयात आणि मिडियम गॅसवरती ना आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा छान असं आहे ना चिकनला आपल्या पाणी सुटतं आहे. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात. एक 4-5 मिनिटाला आपल्याला हे चिकन आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे. चिकनला पाणी सुटतं, आपला कांदा भाजलेला नाही, कांद्याला पाणी सुटतं, टोमॅटोलासुद्धा पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आहे. तर झाकण ठेवून आहे ना एक 7-8 मिनिट मीडियम गॅसवरती आपण आहे ना अगदी मीडियमपेक्षा बारीक गॅस ठेवलेला आहे. छान असं चिकन आपण आहे ना वाफलवून घेणार आहे. तर हे बघा पाणी आहे ना बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आता आपण आहे ना इथपर्यंत हे झालं, पाणी सुटलेलं आहे छान असं. आपण आता कुकरचं झाकण लावूयात आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आहे ना कुकरची आपण एक शिट्टी करून घेणार आहे. मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घेतलेली आहे. कुकरची पूर्ण वाफ आपण आहे ना काढून घेऊयात. आता बघू शकता तुम्ही मस्त अशी ग्रेव्ही आहे ना. हे बघा छान असं पाणी न टाकता सुद्धा आहे ना मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आपल्याला ह्याच्यापेक्षा अजून दाटसर पाहिजे, हे अजून आपल्याला पातळ झालेलं आहे. आता हे पूर्ण पाणी आपल्याला आहे ना आपल्याला जसं ग्रेव्ही पाहिजे आहे ना तसं आपण हे आटवून घेऊयात.
मस्त मीडियम गॅसवरती आपण आहे ना छान अशी ही ग्रेव्ही आहे ना आटवून घेऊयात. एक 5 मिनिटाला हे हलवून घ्यायचं. तर पाहू शकता मस्त असं आपलं आहे ना चिकन, जसं आपल्याला चिकन ग्रेव्ही पाहिजे ना तशी इथे आहे ना तयार झालेली आहे. अजून थोडंसं मी ह्याच्यातलं पाणी जे आहे ना ते आटवून घेणार आहे. तर हे बघा आपल्याला जसं पाहिजे ना तसं छान चिकन ग्रेव्ही आहे ना तयार झालेली आहे. आता हे थंड झालं ना की ह्याला अजून दाटसरपणा येणार आहे. त्याच्यामुळे इथेच गॅस आहे ना बंद ठेवायचा. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.